नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्सेप्ट अँड जनरल मेकॅनिझम ऑफ इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे परिसंस्थेमधील अनुक्रम किंवा ज्याला उत्तराधिकारी निर्मिती असं म्हणतात त्याची संकल्पना आणि ह्या निर्मितीची सामान्य यंत्रणा काय आहे याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत। हा अभ्यास एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे, तेव्हा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल सक्सेशन, परिसंस्थात्मक अनुक्रमाची संकल्पना। याची डेफिनेशन काय आहे ती पाहू। Ecological succession is the gradual process by which ecosystems change and develop over time. परिसंस्थात्मक अनुक्रम हा एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे ज्याद्वारे या परिसंस्था काळानुसार बदलतात किंवा विकसित होत जातात। यात प्रायमरी सक्सेशन प्राथमिक अनुक्रम काय आहे ते पाहू। प्रायमरी सक्सेशन occurs in an area where no soil exists initially, such as after a volcanic eruption or glacier retreat. प्राथमिक अनुक्रमाची सुरुवात तेथे होते जेथे माती अस्तित्वात नसते, म्हणजे सुरुवातीला तिथं माती अस्तित्वात नसते। माती केव्हा अस्तित्वात नसू शकते? जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असतो आणि ज्वालामुखी थंड झालेला असतो, त्या ठिकाणी माती नसते। किंवा हिमनदी मागे हटल्यानंतर बर्फाळ प्रदेश तिथं होता आणि तो बर्फ मागे सरकला तेव्हा फक्त खडक त्या ठिकाणी उरलेला असतो। यानंतर आहे माध्यमिक अनुक्रम, सेकंडरी सक्सेशन। Secondary succession takes place in areas where a disturbance has occurred but soil remains, such as after a forest fire or farming. जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये वनस्पतींना जगण्यासाठी, वनस्पती किंवा प्राण्यांना किंवा जीवनाला जगण्यासाठी बाधा निर्माण झालेली असते, पण त्या ठिकाणी माती शिल्लक असते, अशा ठिकाणी माध्यमिक अनुक्रम ही प्रक्रिया होते, ही प्रोसेस होते। पायोनियर स्पीसीज कशाला म्हणतात? तर ह्या इकॉलॉजिकल सक्सेशन मधली ही जी कन्सेप्ट आहे पायोनियर स्पीसीजची, ती म्हणजे दीज आर द फर्स्ट स्पीसीज टू कॉलोनाइज अ बॅरन ऑर डिस्टर्ब्ड एन्व्हायरमेंट. They help create conditions suitable for other species. जेव्हा एखाद्या निर्जन किंवा बाधित पर्यावरणामध्ये पहिल्यांदा वसाहत करणारी प्रजाती म्हणजे ही आद्य प्रजाती होय। या प्रजाती इतर प्राण्यांना जगण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करतात। परिस्थितिकीय अनुकूलनाचा पुढचा मुद्दा आहे क्लायमॅक्स कम्युनिटी किंवा परिपक्व समुदाय। This is the final stable community in an ecological succession where the ecosystem reaches equilibrium and the species composition remains relatively stable. हा परिसंस्थेतला किंवा परिसंस्थात्मक अनुक्रमातील अंतिम आणि स्थिर समुदाय आहे जिथे परिसंस्थेचे संतुलन गाठले जाते आणि प्रजातींचा संघटन सापेक्ष स्थिर राहतो, म्हणजे येथील प्राणी म्हणा, वनस्पती म्हणा, ह्या जगण्यासाठी स्थिर या ठिकाणी राहू शकतात। या उन्नत क्रमामुळे काय घडतं तर बायोडायव्हर्सिटी इन्क्रीज. ॲज सक्सेशन प्रोग्रेसेस, biodiversity typically increases with more species of plants, animals and microorganisms establishing themselves in the area. अनुक्रम जसा जसा पुढे जातो
तसतशी जैवविविधता साधारणपणे वाढत जाते. अधिक वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव त्या क्षेत्रात स्थापन होतात, निर्माण होतात. आणि ह्या उन्नत क्रमामुळे एन्व्हायरमेंटल चेंजेस काय होतात, पर्यावरणीय बदल काय होतात. ड्युरिंग सक्सेशन the environment changes due to the activities of the colonizing species such as soil formation, nutrient cycling and light availability etc. जेव्हा हा अनुक्रम सुरू असतो तेव्हा या अनुक्रमादरम्यान वसाहत करणाऱ्या आद्य प्रजातींच्या क्रियांमुळे, कृतींमुळे पर्यावरण बदलते. जसं की मातीची निर्मिती होते, पोषणाचे चक्रण सुरू होते आणि प्रकाशाची उपलब्धता त्या ठिकाणी होते. हे पर्यावरणीय बदल उन्नत क्रमामुळे घडतात. या परिस्थितिकीय उन्नत क्रमामध्ये मानवी प्रभाव काय घडतो? ह्यूमन इम्पॅक्ट. ह्यूमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज डिफॉरेस्टेशन अँड ॲग्रिकल्चर कॅन डिसरप्ट नॅचरल सक्सेशन प्रोसेसेस leading to altered or degraded ecosystems. जेव्हा या परिसंस्थामध्ये मानवी प्रभाव वाढत जातो, मानवी प्रभाव मग तो वन तोडण्यामुळे असो किंवा मग शेतीमुळे असो, त्यामुळे तेथील जी नैसर्गिक इकोसिस्टीम आहे, परिसंस्था आहे, तिच्यामध्ये बदल घडतो आणि नैसर्गिक अनुक्रमाच्या प्रक्रियेमध्ये मानवाच्या ह्या कृतीमुळे व्यत्यय यायला लागतात आणि त्यामुळे मग परिसंस्था बदलतात किंवा अवनत होत जातात. डिग्रेडेड परिसंस्था निर्माण होतात. तेथील चक्र हे बदलले जाते मानवी हस्तक्षेपामुळे. तर हे जे मुद्दे आपण अभ्यासले, हे मुद्दे पर्यावरणीय अनुक्रम किंवा उत्तराधिकाराची संकल्पना वेगवेगळ्या टप्प्यातून आणि प्रभावातून कालांतराने कशी घडते हे आपल्याला सांगतात. तर यानंतर आपण ही प्रोसेस कशी चालते त्याचा अभ्यास करू. इकॉलॉजिकल सक्सेशनचं जनरल मेकॅनिझम काय आहे, सामान्य यंत्रणा कशी आहे. याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, इनिशियल स्टेजमध्ये, इकॉलॉजिकल सक्सेशन स्टार्ट्स विथ अ बॅरन ऑर डिस्टर्ब्ड एरिया व्हेअर लाईफ इज मिनिमल ऑर अब्सेंट. परिसंस्थात्मक अनुक्रम किंवा उन्नत क्रम हा एखाद्या निर्जन किंवा विस्कळीत क्षेत्रापासून सुरू होतो, ज्या ठिकाणी अत्यल्प असं जीवन उपलब्ध आहे किंवा जीवन उपलब्ध नाहीये. मग येथे आद्य प्रजाती तयार होतात, पायोनियर स्पेसीज येतात. द फर्स्ट ऑर्गॅनिझम्स टू कॉलोनाइज द एरिया आर कॉल्ड पायोनियर स्पेसीज. दे आर युजली हार्डी स्पेसीज दॅट कॅन सर्वाइव्ह इन हार्ड कंडिशन्स किंवा रॅश कंडिशन्स. या क्षेत्रात पहिल्यांदा वसाहत करणारे जे जीव आहेत त्यांना आपण आद्य प्रजाती म्हणून ओळखतो. हे अत्यंत कठीण परिस्थितीत तग धरणारे जीव असतात. त्यांची निर्मिती सर्वप्रथम त्या ठिकाणी होते. यानंतर इस्टॅब्लिशमेंट स्टेज येते, स्थापनेची अवस्था येते. पायोनियर स्पीसीज मॉडिफाय द एन्व्हायरमेंट, मेकिंग इट मोर सुटेबल फॉर अदर स्पीसीज टू इस्टॅब्लिश. This leads to an increase in biodiversity. जेव्हा निर्जन अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी जीवांची उत्पत्ती होणे शक्य नाही, अशा ठिकाणी हे आद्य जीव निर्माण होतात, आद्य प्रजाती उत्पन्न होतात आणि त्या मग तिथल्या पर्यावरणामध्ये हळूहळू बदल घडवतात, ज्यामुळं इतर प्रजातींसाठी निर्माण होण्यासाठी, स्थापन होण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार होते आणि यामुळे हळूहळू जैवविविधतेमध्ये वाढ होते. मध्यवर्ती अवस्था काय आहे उन्नत क्रमाची ती पाहू. इंटरमिजिएट स्टेज. ॲज मोर स्पीसीज अराईव्ह, कॉम्पिटिशन इन्क्रीजेस, लीडिंग टू अ मोर कॉम्प्लेक्स कम्युनिटी स्ट्रक्चर. डिफरंट स्पेसीज ऑक्युपाय डिफरंट निचेस. या मध्यवर्ती अवस्थेमध्ये अधिक प्रजातीची उपलब्धता त्या ठिकाणी त्या परिसंस्थेमध्ये होते. त्यांच्यात जगण्यासाठी आणि इंटरॅक्शनमधून त्यांच्यात स्पर्धा वाढते, ज्यामुळे अधिक जटिल समुदायांची रचना त्या ठिकाणी होते आणि विविध प्रजाती व निचेस त्या ठिकाणी तयार होतात.
क्लायमॅक्स कम्युनिटी किंवा परिपक्व समुदाय, जो शेवटपर्यंत टिकतो तो समुदाय. इव्हेंच्युअली द इकोसिस्टम रिचेस अ स्टेबल स्टेट कॉल्ड द क्लायमॅक्स कम्युनिटी, where the species composition remains relatively constant unless disturbed by an external force. ह्या उन्नत क्रमामध्ये सर्वात शेवटी परिसंस्था एक स्थिर स्थिती गाठते, ज्याला आपण परिपक्व समुदाय असं म्हणतो, ज्या ठिकाणी प्रजातींचा संघटन सापेक्ष स्थिर राहतो, म्हणजे अगोदरच्या स्थितीपेक्षा या ठिकाणी स्थिर राहतो, जोपर्यंत बाह्य शक्ती त्याला बाधा आणत नाहीत. म्हणजे आग लागणे किंवा आणखी कुठल्या गोष्टी, भूकंप येणे वगैरे, यामुळे जे जीवसृष्टी नष्ट होते किंवा मानवी हस्तक्षेपामुळे जीवसृष्टी नष्ट होते, अशी कुठलाही बाधा येईपर्यंत ही जी त्या ठिकाणी निर्माण झालेली जीवसृष्टी आहे ती स्थिर राहते. त्याला क्लायमॅक्स कम्युनिटी किंवा परिपक्व समुदाय असं म्हटलं जातं. आणि यानंतरचा टप्पा जो आहे या उन्नत क्रमामधला, तो म्हणजे डिस्टर्बन्स अँड रिस्टार्ट, बाधा आणि पुनः प्रारंभ. इफ अ डिस्टर्बन्स occurs such as a fire or human activity, the succession process can restart, leading to the development of a new community. जर पुन्हा अशी काही बाधा आली, त्या ठिकाणी आग लागली किंवा आणखी काही मानवी हस्तक्षेप निर्माण झाला, तर ही उन्नत अनुक्रमाची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होते आणि ज्यापासून पुन्हा एक नवीन समुदाय विकसित होतो. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण परिस्थितिकीय उन्नत क्रम, इकॉलॉजिकल सक्सेशन ही संकल्पना आणि यातील टप्पे ही कशी कशी घडत जाते, कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत होतात, याचा अभ्यास केला. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपल्या मित्रांना लिंक शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईबचं बटन हिट करा. धन्यवाद.